एक सनसनीखेज खबर सामने आ रही है महाराष्ट्र के पुणे जिले से सटे पिंपरी चिंचवड शहर से, जहां दृश्यम फिल्म की तर्ज पर हत्या की वारदात को अंजाम दिया गया। पुलिस ने बताया कि आरोपियों ने एक युवक की हत्या कर उसके शव को गुजरात में जबकि उसके मोबाइल को गोवा में फेंक दिया था। दरअसल उन्होंने पुलिस को गुमराह करने के लिए बॉलीवुड अभिनेता अजय देवगन की फिल्म दृश्यम का सहारा लिया था और उसमें जो एक सीन दिखाया गया है कि अजय देवगन भी मोबाइल को दूसरी जगह फेंक देते हैं, वैसे ही आरोपियों ने किया था, लेकिन उनकी ये चालबाजी कामयाब नहीं हुई और वे सलाखों के पीछे पहुंच गए। मृतक युवक की पहचान 18 साल के आदित्य भंगारे के रूप में हुई है। इस मामले में पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार कर लिया है, जिसकी पहचान अमर नामदेव शिंदे के रूप में हुई है, जबकि उसके कुछ अन्य साथी और इस पूरी वारदात का मास्टरमाइंड अभी भी फरार है, जिसकी तलाश पुलिस कर रही है। पुलिस ने बताया कि इसी महीने नामदेव ने अपने साथियों के साथ मिलकर महालुंगे पुलिस स्टेशन क्षेत्र से आदित्य का अपहरण कर लिया था। उसके बाद गला दबाकर उसकी हत्या कर दी। उसके शव को महाराष्ट्र गुजरात सीमा पर एक गांव के पास जंगल में जला दिया और पुलिस को गुमराह करने के लिए उसका मोबाइल फोन गोवा में फेंक दिया। पुलिस ने बताया कि कुछ दिन पहले मालुंगे पुलिस स्टेशन क्षेत्र में कुख्यात अपराधी राहुल पवार के भाई रितेश पवार की हत्या कर दी गई थी। रितेश पवार की हत्या के बाद आदित्य भंगारे ने अपने सोशल मीडिया स्टेटस पर उसकी हत्या की कटी फटी तस्वीर डाली थी। इसी रंजिश के चलते अमर नामदेव शिंदे और कुछ अन्य साथियों की मदद से आदित्य भंगारे का अपहरण किया और फिर उसकी हत्या कर दी। पुलिस ने बताया कि अमर नामदेव शिंदे ने संजय पवार के कहने पर इस पूरी वारदात को अंजाम दिया है, यानी कि संजय इस पूरी फटकथा का मास्टरमाइंड है। फिलहाल पुलिस पूरे मामले की जांच कर रही है। चाकण पोलीस स्टेशनच्या ज्युडिक्शन मध्ये 3-4 दिवसाखाली एक फायरिंगची घटना घडली होती। तर त्यामध्ये जो गुन्ह्याचा हेतू होता, तर त्या गुन्ह्याच्या हेतूमध्ये आणि आमच्याकडे माळुंगे पोलीस स्टेशनला एक 364 मध्ये गुन्हा दाखल होता। त्या हेतूमध्ये आम्हाला दोन्ही गुन्ह्यांच्या जो मोडस होती ती सेम होती। एकाच कारणासाठी दोन्ही गुन्हे झाले असं निष्पन्न झालं। मग चाकण पोलीस स्टेशनच्या जे आमचे तपास पथक आहे, तर त्यांनी त्यांच्या गुन्ह्यामधला जो फायरिंगचा गुन्हा आहे, ज्याच्यामध्ये फायरिंग झालं होतं त्या फिर्यादीवरती, तर त्या गुन्ह्याच्या दरम्यान एक आरोपीला आम्ही ताब्यात घेतला। तर त्याच्या चौकशी करताना त्या गुन्ह्यामध्ये माळुंगे पोलीस स्टेशनकडील जो 364चा गुन्हा होता, जो किडनॅपिंग त्याच्यामध्ये झालेला आहे, तर त्या गुन्ह्यामधील अपहृत जो मुलगा होता, तर त्याचा खून झाल्याची माहिती त्यामध्ये आम्हाला समोर आली आणि त्यानुसार मग माळुंगे पोलीस स्टेशनने त्या संबंधित आरोपीचा ताबा घेतला आणि पुढील तपास करताना काही बाबी या धक्कादायक निष्पन्न झाल्या, ज्याच्यामध्ये जो अपहृत मुलगा आहे त्याचा मोबाईलच्या रिलेटेड जे आम्ही काही तांत्रिक विश्लेषण केलं, तर तो गोव्याला गेल्याचं आम्हाला त्यामध्ये दिसून आलं। परंतु हा जो अटक आरोपी आहे त्याच्याकडे जी चौकशी केली असता असं निष्पन्न झालं की त्याला किडनॅप करण्यात आलेलं होतं आणि त्याचा गाडीमध्ये गळा दाबून खून केला आणि त्याचं जे डेड बॉडी आहे, ती डेड बॉडी महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवरती एका गावामध्ये जंगलामध्ये नेऊन त्यांनी जाळलेली आहे। परंतु त्यापूर्वी आरोपीने आम्हाला सुरुवातीला त्याच्या मृतदेहाबाबत आम्ही त्याच्याकडे सविस्तर चौकशी केली असता खेड तालुक्यामध्ये निमगाव म्हणून गाव आहे, त्याच्यामध्ये जंगल परिसरामध्ये ती बॉडी जाळली असं सुरुवातीला त्यांनी दिशाभूल करण्यासाठी आम्हाला माहिती दिली होती। तर त्याच्यानुसार आपण कायदेशीर जी प्रक्रिया आहे पंचनामा करून त्या ठिकाणी जळाल्याच्या ज्या काही खुणा आहेत त्या देखील आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्या। परंतु तपासामध्ये ज्या काही बाबी आहेत त्या सुसंगत वाटत नसल्यामुळे अधिक तपास केला असता त्यानंतर ह्या पुढच्या बाबी ज्या आहेत, त्याची जी डेड बॉडी आम्हाला गुजरातमध्ये नेऊन त्यांनी जाळली, तर ही बाब निष्पन्न झाली। एकंदरीत क्लिष्ट स्वरूपाचा हा गुन्हा आहे। आमचं जे चाकण आणि माळुंगे पोलीस स्टेशनचे जे तपास पथक आहेत, अधिकारी आहेत, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने याचं इन्व्हेस्टिगेशन करून या गुन्ह्याची उकल केली। आता जी काही आरोपीच्या कबुलीप्रमाणे तो जो अर्धवट जळालेला मृतदेह आहे, ओळख पटवण्याच्या पलीकडचा आहे, पण त्यांनी जी कबुली दिली की तो मृतदेह अपहृत मुलाचाच आहे, तर त्याच्यानुसार आपण ते मृतदेह ताब्यात घेतलेला आहे। त्याची डॉक्टरांकडनं योग्य ती तपासणी आपण करणार आहोत आणि मग त्याचा DNA करून कॉन्क्रीट आयडेंटिफिकेशन जे आहे ते आपण तपासादरम्यान करून